मित्रहो नमस्कार. सदाबहार गायिका आशा भोसले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या गाण्याच्या आठवणी आपण त्यांना श्रद्धांजली म्हणून अर्पण करीत आहोत. आजच्या एपिसोडमध्ये आशाजींच्या काही गाण्यांच्या आठवणी करूयात. अर्थात ही गाणी गोल्डन इरामधली आहेत. सुवर्णकाळातील या गाण्यांच्या आठवणी आपण करत आहोत. तर आजच्या गाण्याची सुरुवात करूया. चित्रपट कालाबाजार. गीतकार शैलेंद्र, संगीतकार एस डी बर्मन साहेब. यामध्ये भूमिका वैदार्यमान, सदाबहार, देवानंद, नंदा यांच्या भूमिका होत्या आणि यातले सगळेच गाणे गाजलेले आहेत. हे गाणंसुद्धा गाजलेलं आहे एस डी बर्मन साहेबांच्या संगीत दिग्दर्शनाखाली. आशाजींचं हे सोलो गीत खूप छान आहे. ओळी अशा आहेत. सच हुए सपने तेरे, झूम ले ओ मन मेरे. सच हुए सपने तेरे, झूम ले ओ मन मेरे. चिक 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 चक क्या छै, चिक 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 चक क्या छै. सच हुए सपने तेरे. आणि यानंतरचं एस डी बर्मन साहेबांचं संगीत असलेला लाजवंती. यामध्ये सुद्धा आशाजींचे सोलो खूप छान लोकप्रिय झालेले आहेत. त्यातलं हे आहे. कोई आया धड़कन कहती है, कोई आया धड़कन कहती है, धीरे से पलकों की ये चिलमन कहती है. कोई आया धड़कन कहती है. पडद्यावर नर्गिस, बलराज सहानी या शशिकला यांच्याही भूमिका या सिनेमामध्ये खूप छान होत्या आणि लाजवंती गाण्यासाठी खूप लोकप्रिय झाला. याच चित्रपटातील आशाजींनी गायलेला आणखीन एक सोलो खूप छान आहे. कुछ दिन पहले एक ताल में कमल कुंज के अंदर रहता था एक हंस का जोड़ा, एक हंस का जोड़ा. कुछ दिन पहले एक ताल में कमल कुंज के अंदर रहता था एक हंस का जोड़ा, एक हंस का जोड़ा. गीतकार होते मजरू सुलतानपुरी, संगीतकार एस डी बर्मन, गायिका आशाजी आणि चित्रपट होता लाजवंती. या लाजवंतीमधलंच एक आशा भोसले आणि कोरस यांचं बर्थडे सॉन्ग खूप फेमस आहे, जे नेहमी लागतं आणि आपल्याला हे कोणाचा बर्थडे असेल तर अगदी हे गाण्याची आठवण होते. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. आशाजींच्या आवाजातला खास आशा टच जो म्हणतात तो या तिन्ही गाण्यामध्ये आपल्याला जाणवतो. तिन्हीचे भाव वेगवेगळे आहेत आणि तिन्ही गाणी आशाजीने अप्रतिम गायलेली आहेत. संगीतकार सचिन देव बर्मन. यानंतरचं आशाजींचं हे गाणं. सावन बन गए नैन पिया बिन, सावन बन गए नैन पिया बिन, बरसत है दिन रे. ओ सावन बन गए रे. आणि श्रीरामचंद्रचं संगीत असलेला एक चित्रपट जेमिनी प्रोडक्शनचा खूप गाजला, ट्रेंड सेटर ज्याला म्हणता येईल असा, पैगाम. यामध्ये दिलीप कुमार, वैजंतीमाला, बी सरोजा देवी यांच्या भूमिका होत्या आणि यातली ही गाणी आशाजींच्या आवाजातली खूप गाजली. हे गाणं वैजंतीमाला नर्तिका अभिनेत्री यांचं खास डान्स नृत्य प्रधान असं याला गीत म्हणूया आणि सिनेमामध्ये ते कथानकाला अगदी सुसंगत असं हे गीत आहे. मैं क्यों ना नाचूं आज, कहो जी मेरा जिया लहराया, जाते जाते कोई मेरे पास लौट आया. मैं क्यों ना नाचूं
खोजे मेरा जिया लहराया, जाते जाते कोई मेरे पास लौट आया. श्री रामचंद्र यांचं अतिशय गोड संगीत, आशाजींचा आवाज, पडद्यावर वैजयंतीमाला आणि त्यांच्यासोबत दिलीप कुमार, बी सरोजा देवी हे कलाकार पण आपल्याला दिसतात. एक चित्रपट होता नर्तकी, संगीतकार रवी, गीतकार शकील पदायनी, यातले कलाकार होते सुनील दत्त आणि नंदा आणि अभिनेत्री झेब रहमान. झेब रहमानवर चित्रित झालेलं हे गीत पार्टी सॉन्ग म्हणता येईल. अतिशय गोड गाणं आशाजींच्या आवाजातलं. आज दुनिया बड़ी सुहानी है, आज दुनिया बड़ी सुहानी है, कैसी रंगीन जिंदगानी है, कैसी रंगीन जिंदगानी है, आज दुनिया बड़ी सुहानी है, आज दुनिया बड़ी सुहानी है. संगीतकार रवी यांचा एक चित्रपट आज और कल. सुनील दत्त, नंदा, अशोक कुमार, तनुजा असे अनेक कलाकार यामध्ये होते आणि रफी साहेब आणि आशाजी यांच्या आवाजातली सगळी गाणी लोकप्रिय झाली. यातलं हे सॅड सॉन्ग आहे आशाजींच्या आवाजातलं. मुझे गले से लगा लो, बहुत उदास हूँ मैं, गमे जहाँ से मुला दो, बहुत उदास हूँ मैं, मुझे गले से लगा लो. आजच्या एपिसोडमध्ये आशाजींच्या काही गाण्यांच्या आठवणी आपण केल्या. सगळ्या प्रकारची ही गाणी होती. सॅड सॉन्ग होतं, प्यार भरा गीत होतं, बालगीत होतं. असे मिश्र गाणी तुम्हाला आशा भोसलेंच्या आवाजातली कशी वाटली कमेंट जरूर करा. पुढच्या एपिसोडमध्ये आशाजींची आणखीन काय गाण्यांच्या आठवणी आपण करूया. चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा. मित्रमंडळींनाही गप्पा गोष्टी गाणी या चॅनलला सबस्क्राईब करायच्या आठवणी द्या. भेटूया आशाजींच्या आणखीन काही गाण्याच्या आठवणीसहित. नमस्कार.